नमस्कार. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीला सोडून आता पांडव आपल्या उरलेल्या सैन्यांच्या सह हस्तिनापूर नगरीकडे निघालेले आहेत. कारण आता हस्तिनापूर नगरीवर पांडवांचं राज्य झालेलं आहे. त्या हस्तिनापुरावर जिथे आता योद्धाच उरला नव्हता, पांडवच उरली होती आणि अनेकांच्या रक्तात नालेल्या रणभूमीतून हस्तिनापूर नावाच्या नगरीकडे, जी अनेक योद्ध्यांच्या जाण्याने पोरकी झाली होती, त्या नगरीकडे पांडव निघालेले आहेत. या रणभूमीवरती एक योद्धा अजून मात्र पडून आहे, ज्याला मृत्यू आलेला नाही, आणि तो म्हणजे भीष्म. भीष्माला रणभूमीवरतीच ठेवून तिथे व्यवस्था करून पांडव हस्तिनापूरच्या आपल्या महालाकडे निघालेली आहेत. पांडव भेटायला येणार आहेत याची जाणीव हस्तिनापूरमध्ये असलेल्या आणि सध्याच्या राजा असलेल्या, सम्राट असलेल्या धृतराष्ट्राला झाली. आधीच वर्दी मिळाली आणि धृतराष्ट्राला भेटण्यासाठी पांडव येणार आहेत हे कळल्यावर धृतराष्ट्राच्या मनामध्ये आग जागी होतीये. आग. तो म्हणतोय की मनातल्या मनात, याच पांडवांनी, याच भीमानी माझ्या 100 लेकराला मारलंय, पण चेहऱ्यावर काहीही दिसत नाहीये. चेहऱ्यावरचा भाव आहे तसाच ठेवलाय आणि पांडव भेटायला गेल्यावरती त्यांना आशीर्वाद द्यायचे असं ठरलंय. अर्थात पांडवांच्या सोबत भगवान श्रीकृष्णही आहेतच. जेव्हा युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि भगवंत श्रीकृष्ण दर्शनाला येतात, तेव्हा धृतराष्ट्राला आधी कल्पना दिली जाते की महाराज, आता पांडव आपल्या भेटीला येत आहेत. धृतराष्ट्रही त्यांच्या स्वागतासाठी तयार असतो, सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि धृतराष्ट्र म्हणतो की भीमा, किती दिवस झाले रे तुला भेटून, मला तुला मिठीत घ्यावं वाटतंय, ये ना एकदा माझ्या मिठीत. तुला घेतल्यावर माझ्या मिठीत दुर्योधन आल्याचा आनंद मला होईल. भीमही आपला काकाला आलिंगन देण्यासाठी पुढे सरकतोय आणि तेवढ्यात तिथे भगवंताने भीमाला बाजूला सरकवलंय. ते म्हणतात, थांब, अजिबात समोर जाऊ नकोस. त्याच महालामध्ये काही पुतळे उभा केलेली असतात भीमाच्याच उंचीची. त्या पुतळ्यापैकी एकाला हळूच समोर केलं जातं आणि सांगतो की तू जाण्याच्या ऐवजी धृतराष्ट्राच्या खांद्यावर हात तू ठेव आणि पुतळा समोर ठेव. भीमाला कळत नाही, पण जे कृष्णानं सांगितलंय ते करायचं हे भीमाला ठाऊक असतं. ज्याला शक्ती असते ना त्याला कळतं. बघा, देवानं सांगितलंय तेवढं करावं, बाकी आपला शहाणपणा करू नये. शहाणपणा करायचं काम आणि प्रश्न विचारायचं काम अर्जुनाचं. अर्जुन विचारणार, देवा असं का, देवा तसं का. भीमाला तसलं काही कळत नाही. त्यानं सांगितलं ना, खांद्यावर हात तू ठेवून पुतळा समोर कर, त्याने ते ठरवलं आणि पुतळा समोर केला. सरकवत गेला आणि म्हणाला, काकाश्री, मी आलोय भेटीला, आणि असे खांद्यावर हात ठेव. भीमाचा हात खांद्यावर पडताच धृतराष्ट्राने भीमाच्या पाठीमागच्या बाजूला आपली हात घालत आलिंगन दिला आणि त्या आलिंगनात जाताच त्या पुतळ्याचा चक्काचूर झाला. कारण भीमा इतकीच ताकद धृतराष्ट्राच्या मध्ये होती. धृतराष्ट्र आंधळा होता, निर्बल नव्हता, सशक्त होता. कडालकन तो पुतळा मोडतोय, चक्काचूर होतोय. भीमही तिथे थोडासा आवाज करतोय, काहीतरी त्रास झाल्यासारखा, मेल्यासारखा आवाज करतोय. आणि धृतराष्ट्राला एका गोष्टीचं समाधान वाटतंय की आपण आपल्या पुत्राचा मृत्यू आणणाऱ्या माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो, त्याला मारलो, याचा विलक्षण आनंद धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावरती दिसतोय. पण तो क्षणिक आहे. तो थोड्या वेळातच म्हणतो, अरे रे, मी काय केलंय? मी माझ्या भावाच्या मुलाला आपल्या पुराला मारलं म्हणून रागात मारून टाकलं, असं नव्हतं करायला पाहिजे. धृतराष्ट्राला त्याच क्षणी पश्चाताप सुद्धा व्हायला लागतो. आता काय करायचं? पण भीमाचा जिवंत असल्याचा पुरावा गांधारीला मिळतोय, कारण भीमाचा श्वास चालू आहे याची जाणीव तिला असते. ते म्हणते, भीम,
जाऊ दे, जे काही घडलं त्याचा अपराध त्यांच्या मनामध्ये असेल, तू आपल्या काकालाही माफ कर. आणि ती सांगते की तुम्ही चिंता करू नका, रडू नका, विलाप करू नका, कारण भीम जिवंत आहे. युधिष्ठिराच्या मनामध्ये सुद्धा थोड्या वेळासाठी माफ करा, धृतराष्ट्राच्या मनामध्ये सुद्धा थोड्या वेळासाठी पाप आलं होतं. आणि हे पाप त्याला सांगून गेलं होतं की तू भीमाचा हत्या करायला पाहिजे, भीमाला मारायला पाहिजे. शेवटी प्रेम आहे, मुलगा आहे, आणि या मुलाला मारणाऱ्या माणसाला आपण मारावं असं वाटू लागतं. आणि 100च्या 100 मुलांचा जीव एकट्या भीमाने घेतलाय. त्यामुळं धृतराष्ट्राच्या मनामध्ये असा भाव येणं स्वाभाविक आहे. तो भाव येऊन गेला, त्याला पश्चातापही झाला. आणि मग पुढे वेळ येते ते गांधारीला नमस्कार करण्याची. गांधारी सगळ्या पांडवांना आशीर्वाद देते आणि कृष्ण तिथे असतो. तेव्हा हळूच संजय म्हणतो, राणी, आता भगवान श्रीकृष्ण तुमचं दर्शन करतायत, पण विनंती आहे, तुमच्या मनातल्या रागावर नियंत्रण ठेवा. आत्ता भगवंताला काहीही बोलू नका. गांधारी आपल्या रागाला गिळून घेते आणि सगळ्याच पोरांना आशीर्वाद देते. आणि तेवढ्यात पुढे येते ती द्रौपदी. द्रौपदीचा आवाज ऐकल्याबरोबर गांधारीच्या पट्टीच्या आतूनही आसवांच्या धारा निघायला लागतात. आणि ती द्रौपदीला आलिंगन देते, मिठीत घेते आणि म्हणते, द्रौपदी ये ग बाई ये. आणि दोघीही खूप रडतात, खूप. त्याचं कारण आहे, दोघींचं दुःख सारखं आहे, दोघींचंही दुःख सारखं आहे. गांधारीचं एकही अपत्य जिवंत राहिलं नाहीये 100 असून सुद्धा, आणि द्रौपदीचंही एकही अपत्य जिवंत राहिलं नाही. कारण युद्धाच्या नंतर रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्यांनी द्रौपदीच्या सगळ्याच मुलांना मारून टाकलं, पांडव समजून. दोघीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात, वाट मोकळी करून देतात. दोघी रडून जातो. एक स्त्री, एक आईच आपल्या आईचं दुःख समजू शकते, हे लक्षात ठेवा. आणि तसं दुःख गांधारीला कळलंय, द्रौपदीला कळलंय. त्यामुळं कितीही अपराध घडले असले तरी आपल्या पुत्राचं दुःख दोघींना एकत्रित आणताय आणि या दोघीही रडतायत. आणि आता दोघींना जायचंय ते युद्धभूमीवरती. त्या युद्धभूमीवरती भगवंत त्यांना काही समजावून सांगणार आहे. आणि महाभारताच्या कथेचा शेवट करणारी कथा नाही, शेवट करणारी घटना जी असणार आहे ती इथे आकाराला येणार आहे. काय असेल तो प्रसंग बघूया पुढच्या भागामध्ये.